हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी जेवणाची लज्जत वाढवणारी आणि सगळ्यांना खूप आवडणारी असे मी लोणचे बनवणार आहे. तर त्यासाठी मी ही 300 ग्राम लाल मिरची घेतलेली आहे, धुवून सुकवून घेतलेली आहे. तर बघू शकता आपण आता याचे देठे काढून टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण याची देठं काढून टाकतोय. अशा प्रकारे जरा एक दिवसाचे ऊन दाखवले म्हणजे ते चांगले आतून यातला मॉइश्चर निघून जाते. ही पण मिरची मॉइश्चरमध्येच बनवतात, पण तरी पण मी सुकवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपण सर्व देठं काढून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व देठं काढून टाकलेली आहे. आता इकडे मी मिरची अशा प्रकारे कापून घेते आणि याच्यातली बी काढून घ्यायची आहे. तुम्ही काढली तरी चालेल, नाही काढली तरी चालेल. तर बघू शकता आपण अशा प्रकारे निघतील तेवढे काढा, राहिले तर राहू द्या, कारण ते परत लोणच्यातच जाणार आहे. अशा प्रकारे सर्व काप करून घेऊया. एकीकडे मी पॅन तापवण्यासाठी ठेवलेला आहे. यामध्ये घालणार आहोत 1 मोठा चमचा धणे, 1 मोठा चमचा जिरे, 1 मोठा चमचा सौंफ, बडीशेप, पिवळी मोहरी, काळी मोहरी, एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि काळे मिरे. आता हे आपण लो फ्लेमवरच भाजून घेऊया. अशा प्रकारे याचा खमंग वास येईपर्यंत करपून द्यायचे नाही, खमंग वास येईपर्यंतच भाजायचे आहे. यातील मॉइश्चर पण निघून जाईल आणि आपलं लोणचे खूप दिवस टिकेल. मला हे लोणचे खूप आवडते, कारण हे जास्त छान लागतात, जास्त तिखट नसतात आणि चवीला खूप छान लागतात. तर अशा प्रकारचे हे लोणचे आपण बनवत आहोत. तर बघू शकता आपण मी अशा प्रकारे मी मसाला भाजत आहे. आपल्याला छानपैकी रोस्ट करायचा आहे. अशा प्रकारे सतत ढवळत या मसाला आपण भाजून घेतोय. आपला मसाला थंड होईपर्यंत मिरच्या कापता येतील, म्हणून मी मिरची बाजूला करून हे भाजून घेत आहे. सर्व मसाले तडतडू लागलेले आहे. आता आपण एका ताटात काढून हे थंड करून घेऊया. मसाले आपले थंड होत आहे तोपर्यंत आपण या पॅनमध्ये तेल गरम करून घेऊया. मी 150 ग्राम तेल घातलेले आहे. तेल लो फ्लेमवर चांगले तापून देऊया. चांगलं हे धुवाधार तेल तापून थंड करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी तेल पहिल्यांदाच तापवण्यासाठी ठेवलेले आहे. एकीकडे मी मिरच्या कापून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, आपला मसाला थंड झालेला आहे. आता आपण मिक्सरच्या जारला लावून याचा जाडसर पावडर तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता आपण मी मिक्सरच्या जारला लावून याची फाईन जाडसर पेस्ट पावडर तयार करून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, एकीकडे आपले तेल चांगले धुवाधार गरम झालेले आहे. गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता आपण त्याला थोडीशी गरम हवा जाऊन देऊयात. यामध्ये एक मोठी वाफ निघून गेलेली आहे. आता यामध्ये घालणार आहोत हिंग. 1 चमचा मी हिंग घातलेला आहे. तेलामध्ये तो चांगला रोस्ट होत आहे तोपर्यंत दुसरी तयारी करतोय. तर बघा तर फ्रेंड्स, मी सर्व सामग्री तयार केलेली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत मिरची. एका बाउलमध्ये आपण ही सर्व मिरची घालून घेतोय.
आपण अशा प्रकारे मी मिरची घालून घेतलेली आहे. आता यात आपल्याला घालायचे आहे आपण वाटण तयार केलेले धने, जिरे, सर्व प्रकारचे मसाले आपण यामध्ये घातलेले आहेत. पिवळी सरसो मिक्स करून घेऊया. आपला मसाला खूप छानसा झालेला, खूप सुवासिक वास येत आहे. चांगला मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, कश्मीरी लाल मिरची आहे. यामध्ये 1 चमचा आमसूल पावडर, काळे मीठ 1 चमचा, आपले रेग्युलर मीठ 1 चमचा, 1 चमचा कलोंजी. आता हे सर्व मसाले आपण घालून घेतलेले आहे. आता आपल्याला काहीसे तेल यामध्ये घालायचे आहे. मिक्स करून घेऊया की जेणेकरून सर्व कोट होईल. आता हे संपूर्ण तेल आपण यामध्ये घालून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे मी सर्व तेल घालून घेतलेले आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे 1 लिंबाचा रस काढून घालायचा, कारण त्यातल्या बिया आणि दाणे जे राहतील ते आपले लोणचे खराब होण्याची शक्यता असते, त्यासाठी आपल्याला गाळून घालायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी 1 लिंबाचा रस घातलेला आहे. मिक्स करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले लोणचे तयार झालेले आहे. म्हणजे कच्चेच आहे, अजून त्याला ऊन दाखवायचे आहे. तर हे तुम्ही 5-6 दिवस किंवा 8 दिवस ऊन दाखवले म्हणजे हे छानसे मुरेल आणि आणखीन स्वादिष्ट होईल. तर अशा प्रकारचे आपण लोणचे तयार केलेले आहे. मी आता 1 दिवसाचे ऊन टाकून तुम्हाला संध्याकाळी पुन्हा दाखवेल. तर मग अशा प्रकारे आपण लोणचे तयार केलेले आहे. तर बघा तर फ्रेंड्स, आपला 1 दिवस पूर्ण आणि आजचा अर्धा दिवस म्हणजे आता दुपारचे 12:30-1 वाजण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारचे आपले लोणचे तयार झालेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारचे छानसे लोणचे बनलेले आहे. हे लोणचं आपल्याला जेवणाची लज्जत वाढवतं. तोंडाला चव नसेल किंवा घाईच्या वेळेमध्ये पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर अशी छानसे लोणचं आपलं तयार आहे, खमंग झालेले आहे. आता आपल्याला स्टोअर करायचं असेल तर अशा बरणीमध्ये काचेचा बाऊल घ्या किंवा चिनी मातीचा बाऊल घ्या, त्याच्यामध्ये असं आपल्याला स्टोअर करायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपण यामध्ये भरून ठेवतो. वर्षभरासाठी बनवून ठेवू शकतो. वर्षभर टिकते हे लोणचे. तर बघू शकता आपण अशा प्रकारचे आपले लोणचं तयार झालेलं आहे. खूप छान दिसत आहे, खमंग आहे. तुम्हाला खूप आवडेल, तुम्हीही बनवून बघा अशा प्रकारचे लोणचे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि छानशा कमेंट लिहा. थँक्यू.